आता बुलेटिनमध्ये पाहूयात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातल्या नॉनस्टॉप हेडलाईन्स। काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरणानंतर दोन्ही गटामध्ये वाद आणि या वादाचं हाणामारीत रूपांतर। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की, शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गाळगोट नको म्हणून स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला वंदन केलं, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं जाणीवपूर्वक वाद निर्माण केला। त्यांचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर औरंग्यांची पिलावळ जाणं मान्य नाही, स्मृतीस्थळाचं पावित्र्य भंग होईल। संजय राऊतांची स्मृतीस्थळावरील राड्यावरून प्रतिक्रिया। स्मृतीस्थळावरील राडा निषेधार्थ कोणी कितीही प्रयत्न केला तरी कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाईंची प्रतिक्रिया। स्मृतीस्थळावरील घटना अत्यंत दुर्दैवी, असं व्हायला नाही पाहिजे। आम्ही स्मृतीस्थळाला आलो हे कोणाला तरी आवडलं नाही। मनीषा कायंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याची नोटंकी करण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपण्याची गरज। तुम्ही बाळासाहेबांचे विचार जोपासू शकत नाही, सुषमा अंधारेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। हेच बाळासाहेबांचे विचार आहेत का? बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या गोंधळावर शीतल म्हात्रे यांची टीका। ज्यांच्या हाती सत्ता आहे तेच कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत, शिंदे गटातील दादागिरी सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासाठी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला फुलांची सजावट। जालन्याच्या अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेची तयारी अंतिम टप्प्यात। सभेला मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची उपस्थिती। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोधी करण्यासाठी सभेचं आयोजन। जालन्याच्या अंबड शहरात ओबीसी बचाव एल्गार सभेचं आयोजन। सभेस्थळी 1200 पोलिसांचा बंदोबस्त। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन। जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींची संबोधन सभा असल्यानं या मार्गावरील वाहतुकीत बदल। आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्व जड वाहनांना बंदी। आरक्षणाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंकडून लोकसभा अध्यक्षांकडे चर्चेसाठी वेळेची मागणी। महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी। मराठा आरक्षणाचा प्रश्न 3 टप्प्यात सुटेल, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू असल्याचंही वक्तव्य। कोल्हापुरातील दसरा चौकात आज दुपारी 3 वाजता मनोज जरांगेंची तोफ धडाडणार। सभेसाठी शाहू महाराजही उपस्थित राहणार। सभेची तयारी अंतिम टप्प्यात। जयसिंगपूर इथं दुपारी 1 वाजता मनोज जरांगेंची जाहीर सभा। या सभेसाठी जय्यत तयारी। उदगाव टोल नाक्याजवळ हत्तीच्या सहाय्यानं पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागताचं केलं जाणार आयोजन। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या अधिवेशनात राहणार उपस्थित। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात। चौंडीतील यात्रेला सुरुवात तर 12 डिसेंबरला नागपूरमध्ये होणार यात्रेची सांगता। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक। या बैठकीत दुष्काळ जाहीर करण्याबाबत चर्चा होण्याचीही शक्यता। कोल्हापुरातील ऊस दराचा तिढा कायम। पालकमंत्री हसन मुश्रीफांचा समिती स्थापन करण्याचा निर्णय, मात्र समिती अमान्य असून रविवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचा इशारा।
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील 400 रुपये कारखानदाराकडे अडकले असून ते बुडवण्याचं कारस्थान स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, राजू शेट्टींचा इशारा. ऊस तोडीसाठी वाहतूकदारांवर दबाव टाकल्यास तीव्र आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. स्वाभिमानीने दत्त इंडिया कारखान्याच्या प्रशासनाला धरलं धारेवर. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. सोबतच ऊसतोड पूर्णतः थांबणार असल्यानं ऊसतोड मजुरांबरोबर शेतकऱ्यांचीही दोघांच्या वादात इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था. आजपासून नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो धावणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मेट्रोचा मार्ग मोकळा. मुंबईत 13 दिवस पाणी लागू करण्यात येणार. 20 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात. तांत्रिक कामानिमित्त पाणी कपातीचा निर्णय. पुण्यात पाणी टंचाई, भीषण पाणी टंचाईचं संकट. पुणे विभागातील 110 गावं आणि 635 वाड्यांमध्ये 113 टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला सुरुवात. मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि हुतात्मा चौक ते एशियाटिक लायब्ररी पर्यंतच्या भागांचा विकास करण्याचा निर्णय. मरीन ड्राईव्ह परिसरात पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सोयी सुविधा मिळणार. जेईई ॲडव्हान्स परीक्षेत टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांकडून आयआयटी मुंबईला प्राधान्य. यावेळी एकूण 533 विद्यार्थ्यांनी आयआयटी कॅम्पसला दिली पसंती. प्रदूषणामध्ये दिल्लीनंतर पुण्याचा नंबर दुसरा. पुण्यातील हवा फक्त 4 तास शुद्ध. हवेच्या शुद्धतेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं वक्तव्य. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे संभाजीनगर शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स तब्बल 242 वर. दिल्ली, मुंबई आणि पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरही प्रदूषणात आघाडीवर. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दिलेल्या दालनात बसण्यास पालकमंत्री दीपक केसरकरांचा नकार. पालकमंत्री मंगलप्रभात लोढांना मुख्यालयात दालन दिल्यानंतर झालेल्या विरोधकांच्या टीकेमुळे केसरकरांनी हा निर्णय घेतल्याची माहिती. शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूचं काम पूर्ण. 25 डिसेंबरला प्रवाशांच्या सेवेसाठी सेतू खुला होणार. सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 मिनिटात गाठता येणार. संध्याकाळी 6 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर तिकीट देण्यावर बंदी. 24 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. सीएसएमटी, दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण, पनवेल स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय. देशपातळीवर एकच संगणक प्रणाली असावी यासाठी सर्व राज्यात आय-सरिता प्रणालीच्या धर्तीवर राष्ट्रीय जेनेरिक दस्तऐवज नोंदणी प्रणाली आणि नावाने दस्त नोंदणी प्रणाली सुरू. सध्या 17 राज्यांमध्ये ही संगणक प्रणाली सुरू. ठाण्यामध्ये येत्या 21 तारखेला मनोज जरांगेंची सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत केली बैठक. बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातही चर्चा. शनिवारी सकाळी 10 वाजता साताऱ्यामधील गांधी मैदानावर मनोज जरांगेंची सभेचं आयोजन. सभेनंतर जरांगे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी भेट देऊन मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार. मनोज जरांगे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर. 21 आणि 22 नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य रॅलीत सहभागी होणार. भोरमधील विद्यानगर जवळील शेटे मैदानावर शनिवारी दुपारी 4 वाजता मनोज जरांगेंची सभा. सभेची जय्यत तयारी. कोल्हापुरातील शाहूवाडीत 6542 कुणबी नोंदणी. तर तालुक्यात नोंदी शोधण्याचं काम सुरू असल्याची तहसीलदार रामलिंग चव्हाणांची माहिती. जातीवर समाजकारण, राजकारण याआधी आणि यानंतरही करणार नसल्याची शरद पवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो दाखला आहे तो खरा असल्याचंही वक्तव्य. राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार. गोविंद बाकेतील पाडव्याला गैरहजर. मात्र रात्री पार पडलेल्या पवार कुटुंबियांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती. यामुळे राजकीय चर्चांना उधाण.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची शनिवारी पाटणे फाटामध्ये सभा। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचं आयोजन। 25 नोव्हेंबरमध्ये मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान बचाव बैठकीचं आयोजन। सभेला प्रकाश आंबेडकर संबोधित करणार। कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे महायुतीच्या नेत्यांच्या बैठका संपन्न। बैठकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नीती वितरणाचा फॉर्म्युला निश्चित। विविध समित्यांबाबतही बैठकीत चर्चा। राज्यात कोठेही सदनिका खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराचं नाव करदाता म्हणून आता स्वयंचलित पद्धतीने लागणार। त्यासाठी महापालिकेत जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता नाही। मुंबई महानगरपालिकेबरोबर पनवेल महानगरपालिकेतही अंमलबजावणी। आनंदाचा शिधा वाटपाट। सातारा जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक। जिल्ह्यात 3,63,552 हून अधिक संचाचं वितरण। पुण्यात पुन्हा एकदा डासांपासून पसरणारा झिका विषाणूचा रुग्ण आढळला। येरवडा येथील 64 वर्षीय महिलेला झिका आजाराची लागण। छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या प्रशासकीय इमारतीच्या प्रक्रियेला वेग। इमारतीचा डीपीआर तयार करण्यासाठी तातडीनं पीएमसी नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे प्रशासकांचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मधुमेहांच्या डोळे तपासणीसाठी शिबिराचं आयोजन। सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मधुमेहांच्या डोळ्यांची केली जाणार तपासणी। मीरा भाईंदर महापालिकेकडून कुष्ठरोग आणि सक्रिय क्षयरोग शोध मोहीम सुरुवात। 20 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत मोहीम। छत्रपती संभाजीनगरमध्ये ई बस डेपोसाठी वाळूजमधील एसटी महामंडळाच्या राखीव जागेतून 4 एकर जागा मिळावी। मनपा प्रशासनाची मागणी। लवकरच एसटी महामंडळालाही प्रस्ताव। मराठवाड्यातील फक्त 20% विद्यार्थीच उच्च शिक्षण घेत असल्याचं आढळलं। 18 ते 23 या वयोगटातील मुलामुलींच्या संख्येच्या जेमतेम 20%च मुलं आणि मुली वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रविष्ट होत असल्याचीही माहिती। विद्यार्थ्यांचे पुरेसे प्रवेश न झाल्यामुळे यंदा मराठवाड्यातील फार्मसी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांसमोर मोठा पेच। विभागात एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा 16,410 जागा रिक्त। पुणे मिरज रेल्वे मार्गावरील माधवनगर सांगली रेल्वे स्टेशन दरम्यान आलेला रेल्वे फाटक आज राहणार बंद। दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्री 12 पासून ते सकाळी 6 पर्यंत फाटक वाहतुकीसाठी बंद। बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील केवळ 28 अर्ज माघारी। तर आज दुपारी 12 पर्यंत सत्तारूढ आणि विरोधी गटातील दोन्ही पॅनलची यादी जाहीर होणार। आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी दाखल केलेल्या अर्जावर आक्षेप। कार्यक्षेत्राबाहेरील रहिवासी या मुद्द्यावरून छाननीवेळी उत्तम रेडकरांची अपेक्षा। यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। देशात 48 लाख टनांनी साखर उत्पादनात घट होण्याचाही अंदाज। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे। यावेळेस कमी प्रतीच्या गुळास प्रति क्विंटल 3,600 रुपये तर उच्च प्रतीच्या गुळाला 1,303 रुपये प्रति क्विंटल दर। 17 जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम द्यायला पीक विमा कंपन्यांची मान्यता। बाजरी, भात, नाचणी या पिकांच्या नुकसानीपोटी 6,45 लाखांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। हजारो शेतकऱ्यांनाही दिलासा। हिंगोलीत गोरेगावात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम। फुलगळती होत असल्यानं तुरीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न। यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ। काळंबावाडीत थेट पाईपलाईनला नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। तर थेट पाईपलाईनवर ठेकेदारासह पोलिसांची करडी नजर। पाईपलाईनला नुकसान करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा पालिका प्रशासनाचा इशारा। सांगलीतील गुलाब कॉलनी परिसरात पाण्याचा व्हॉल्ट खराब। ऐन दिवाळीत पाण्याची समस्या। व्हॉल्टमननं टाकी न भरल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। कोल्हापुरातील पाणीपट्टीचा दर कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना। पाईपलाईनमुळे महानगरपालिकेचा खर्च कमी झाल्यानं पालिकेचे आदेश।
मराठवाड्यातील धरणांच्या पाणी पातळीत घसरण, 11 धरणांपैकी सिद्धेश्वर आणि पेनगंगा धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध, तर जायकवाडी धरणात सध्या 42.74 इतका पाणीसाठा शिल्लक. दिवाळी संपताच छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमानात घट, सोमवारी शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद, यात 4 ते 6 अंशांनी घट होत 13.4 अंश सेल्सिअसची नोंद. दिवाळी सणाचा उत्साह सरताच छत्रपती संभाजीनगर वासियांना आता गुलाबी थंडीची चाहूल, थंडीमुळे तापमानाचा पारा निम्म्यावर घसरल्याने शहरातील किमान तापमानातही घट. दिवाळी संपताच थंडीची चाहूल लागल्यानं उबदार कपडे खरेदीसाठी शहरातील नागरिकांची गर्दी, गेल्या 2 दिवसापासून वातावरणात गारवा, नागरिकांनी तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांबरोबर शहरातील कापड दुकानात खरेदीसाठी घेतली धाव. कोल्हापुरात सायंकाळनंतर थंडीची हुडहुडी जाणवायला लागली सुरुवात, त्यात गुरुवारी शहरातील पारा 18.5 अंशापर्यंत खाली आला होता, त्यामुळे स्वेटरसह उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली असून जागोजागी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ करावी यासाठी अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीनं 20 तारखेला 1 दिवसाचा संप पुकारण्यात आलाय. तसंच जिल्हा परिषदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. मनमजुरांना शासन सेवेत कायम करा या मागणीसाठी सातारा येथे 1 डिसेंबरपासून उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री आणि पालकमंत्र्यांना दिल्याचं युनियननं सांगितलंय. ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमधील 93 कंत्राटी कर्मचारी आंदोलकांना बडतर्फ, या सर्व कर्मचाऱ्यांनी यापुढे अशी चूक होणार नसल्याची ग्वाही, मनपा आयुक्तांकडे माफीनामा. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज.